मंडळी 23 नोव्हेंबरला राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। त्या निकालाला आज बरोबर 9 दिवस होत आहेत, पण अजूनही बहुमतात आलेल्या महायुतीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करता आलेला नाही। अर्थात सगळ्यांच्या तोंडी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचंच नाव आहे, पण राजस्थान आणि मध्य प्रदेश मधला पॅटर्न लक्षात घेतला तर भाजप ऐनवेळी कोणताही निर्णय घेऊ शकतं। एकीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नसला तरी भाजपकडून शपथविधीचा मुहूर्त मात्र जाहीर झालाय। येत्या 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजताचा शपथविधीचा मुहूर्त काढण्यात आलाय। भाजपने त्यासाठी हालचालीही सुरू केल्यात। केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र भाजपची बैठक बोलावली आणि त्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या सोबतच्या बैठकीत भाजपचा विधिमंडळ नेता निवडण्यात येईल आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहराही समोर येईल। मंडळी असो, महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र दिल्ली गाठली। आश्चर्य म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंनाही दादांच्या या दिल्ली दौऱ्याची कल्पना नाहीये म्हणे। पण दिल्लीत अजित पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। इकडे तब्येतीच्या कारणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या बैठका रद्द केल्यात, तर फडणवीसांच्या सागर निवासस्थानी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आजही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। पण चर्चा झाली ती फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा आणि फडणवीसांच्या भेटीची। दुसरीकडे महाविकास आघाडीत आणखी एक ठिणगी पडण्याची शक्यता आहे आणि त्यालाही कारण आहे ते गृह खातं। मंडळी, याच सगळ्या विषयांच्या चर्चा आणि सखोल विश्लेषणासाठी सुरुवात करूया आजच्या 0 ओव्हरला। आणि आजची मोठी बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातल्या शुभदीप या निवासस्थानी दाखल झालेत भाजपचे नेते गिरीश महाजन। दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीनंतर पहिल्यांदाच भाजप नेते हे शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पोहोचलेत। एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची ही भेट महत्त्वाची मानली जाते आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला सहकारी अभिषेक मुठाळकडनं। अभिषेक, काय माहिती आहे या संदर्भात? विजय, भाजपचे गिरीश महाजन हे संकटमोचक मानले जातात। अनेकदा आपण पाहिलेलं आहे ते भाजप ही संकटात असताना अनेक ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच सध्या जो तिढा पाहायचा आपला सहकारी अभिषेक मुठाळशी आपला संपर्क काही तांत्रिक कारणामुळे तुटलाय, पण आत्ताची या घडीची मोठी बातमी ही आहे की एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी पुन्हा एकदा आपल्या बैठका रद्द केल्या। गेल्या 4-5 दिवसात हे दुसऱ्यांदा घडतंय। एकदा दरे गावात असताना त्यांची तब्येत बिघडली आणि आता पुन्हा ते ठाण्यात दाखल झालेत, तर ठाण्यात त्यांच्या शुभदीप निवासस्थानी आज त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी सगळ्या बैठका रद्द केल्यात। पण भाजप नेते गिरीश महाजन, ज्यांची ओळख ही फडणवीसांचे निकटवर्तीय आणि भाजपचे संकटमोचक अशी आहे, ते ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी शिंदेंच्या दाखल झाले। आणि पुन्हा सुरुवात करूया आपल्या 0 वर। मंडळी, महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या मार्गात गृह खात्याचा स्पीड ब्रेकर आल्याबाबत सध्या बरीच चर्चा होतीये। राज्याचं गृह खातं हे मुख्यमंत्री पदानंतर सर्वात महत्त्वाचं मानलं जातं, कारण संपूर्ण पोलीस यंत्रणा ही गृह खात्याच्या नियंत्रणाखाली असते। त्यामुळे राजकीय असंतोष असो किंवा आंदोलन, दंगल सदृश परिस्थिती असो किंवा सामाजिक राजकीय नेत्यांचं उपोषण, राज्यातली एखादी विशिष्ट घटना कशा पद्धतीने हाताळायची हे गृह खातं ठरवत असतं। आणि बहुधा म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आणि गेली 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गृह खातं हे स्वतःकडेच ठेवलं होतं। 1999 साली जेव्हा युतीचं सरकार जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं, तेव्हा शरद पवारांनी मुख्यमंत्री पद न घेता महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली होती आणि त्यात गृह खात्याचा समावेश होता। त्यानंतर राज्यात 2014 सालापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती। सलग 15 वर्ष महाराष्ट्राचा गृहमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होता। आधी छगन भुजबळ, मग आर पाटील,
मग जयंत पाटील आणि मग पुन्हा आर पाटील हे गृहमंत्री पदावर होते. अन्य राज्यांचा विचार केला तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टालिन असोत किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असोत किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असोत, या सर्वांनी मंडळी गृह खातं स्वतःकडेच ठेवलंय. प्रत्येक राजकीय नेत्याच्या सभोवताली त्याच्या विश्वासू निकटवर्तीय नेत्यांचं कोंडाळं असतं. आम्ही आधी उल्लेख केलेल्या 4ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे असे विश्वासू सहकारी असणार आणि ते स्वाभाविक आहे. पण गृह खात्याचा मुद्दा आल्यावर नेता कुठल्याही राज्याचा असो तो आपल्या विश्वासू आणि निकटवर्तीय नेत्यावर विश्वास न ठेवता गृह खातं स्वतःकडेच ठेवतो, हे वास्तव आहे. पण हे गृह खातं इतकं महत्त्वाचं का असतं याबाबत अनेक महत्त्वाची कारणं आहेत आणि ती एक एक करून आपण जाणून घेऊयात ग्राफिक्समधून. पाहूयात. गृह खाते इतकं महत्त्वाचं का? राज्याची कायदा आणि सुव्यवस्था गृह खात्याची जबाबदारी आहे. परिणामी संपूर्ण पोलीस यंत्रणा गृह खात्याच्या अखत्यारीत येते. गुन्हा घडल्यावर कुठले गुन्हे दाखल करायचे हे पोलीस ठरवतात. या तरतुदीचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. काही गोष्टी आपण इन्व्हर्टेडमध्ये दाखवलेल्या आहेत. आंदोलनं हाताळणं, त्यात पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणं हे गृहमंत्र्याचं काम असतं. यामुळे संप, बंद, आंदोलनं, उपोषणांची दिशा बदलण्याची ताकद ही गृहमंत्र्यांकडे येते. राज्याची गुप्तचर यंत्रणा देखील गृह खात्याच्या अखत्यारीत असते. युती आघाडीतील मित्रपक्ष, पक्षातील प्रतिस्पर्धी, विरोधक या सर्वांवर गुप्तचर खात्याच्या मार्फत बारीक लक्ष ठेवता येतं. सुरक्षेसाठी दिलेले पोलीस त्या नेत्याबद्दल सविस्तर माहिती वर पुरवतात अशी नेहमीच चर्चा असते. वर पुन्हा इन्व्हर्टेड कॉमा. एखाद्या नेत्याला भेटण्यास कोण येतं, नेता कुठे जातो, काय बोलतो, त्याच्या आजूबाजूचे लोक काय बोलतात, या सगळ्याचं ब्रीफिंग गृहमंत्र्यांना होत असतं असं बोललं जातं. त्यामुळे राजकीय निर्णय घेण्यात, रणनीती ठरवण्यात मोठी मदत होते. पोलिसांच्या बदल्या देखील गृह खात्याच्या अधिकार कक्षेत आहेत. त्यामुळे मर्जीतले पोलीस अधिकारी मोक्याच्या ठिकाणी नेमण्याची संधी असते. आणि मंडळी, राज्याच्या गृह खात्याच्या मुद्द्याशीच निगडित आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. पण आधी पाहूया आपला आजचा प्रश्न काय आहे तो पोल सेंटरला. आपला आजचा प्रश्न आहे, महायुती सरकारमध्ये गृह खातं कुणामध्ये असेल? एक पर्याय आहे देवेंद्र फडणवीस आणि दुसरा पर्याय आहे एकनाथ शिंदे. या दोन पर्यायावरती आपल्याकडनं आम्ही उत्तर मागितलेलं आहे. एकीकडे महायुतीत गृह खात्यावरून चढाओढ नाही असा दावा होत असला तरी त्याच गृह खात्यावरून वक्तव्य मात्र मंडळी जोरदार सुरू आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि माजी मंत्री दीपक केसरकरांनी नेमकी काय वक्तव्य केलेत आपण आधी पाहूया. गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्याकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत. म्हणून गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी ह्या महायुतीला सुद्धा चांगलं असेल हे या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे. याचा निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा. शपथविधीत योग्य तो मान सन्मान राखला जाईल. आमची एकच अपेक्षा आहे की ज्या माणसांनी महाराष्ट्रासाठी एवढे कष्ट घेतले, महायुतीसाठी एवढे कष्ट घेतले, त्यांचा फक्त मान राखावा. ह्याच्या पलीकडे आम्ही काय मागितलं? काहीच मागितलेलं नाही. त्यांचा मान राखला गेला पाहिजे कारण त्यांनी मनापासून कष्ट केलं आहे. मनापासून त्यांनी मोदी साहेबांच्या आणि शहासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि मनापासून बाळासाहेबांचे आणि त्यांनी दिघे साहेबांचे विचार जपले. त्या विचाराच्या पलीकडे जाऊन त्यांनी काहीच नाही केलं आणि त्याच्यामुळे हा एक हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी नेता आहे आणि शिवसेनेचा खऱ्या अर्थाने वारसदार आहे. म्हणजे गृह खातं हे कुणाकडे असावं याबद्दल कुठलाही अलिखित नियम नाही. ते त्या युती किंवा आघाडीवर अवलंबून असतं असं एक सूचक वक्तव्य माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री होते, मला वाटतं त्यांच्याकडे UD होतं आणि होम मिनिस्ट्री ह्यांच्याकडे होती, आपले RR पाटील साहेबांकडे होती. आणि त्यामुळे असं काय नियम नाही आहे की एखादी मिनिस्ट्री कोणाकडे असावी, परंतु देवेंद्रजी फडणवीस यांचा अनुभव आणि ह्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स हे या विषयात अत्यंत चांगले आहेत. आणि त्यामुळे जो निर्णय युती घेईल, जो निर्णय युतीतले नेते घेतील तो स्वीकारला जाईल. असा कुठचा रिटर्न नियम नाही आहे की एखादं कुठचं खातं कुठच्या मंत्र्याकडे असावं. राज्यातली सत्ता स्थापना आता अगदी तोंडावर म्हणजे 3 दिवसांवर आली असली तरी महायुतीमध्ये मंत्री बनणं इतकं सोपं नसणार आहे. आणि याचं कारण म्हणजे भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या इच्छुकांना अमित शहांच्या कसोटीमधून जावं लागणार आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपापल्या संभाव्य मंत्र्यांची यादी ही अमित शहांसमोर ठेवावी लागणार आहे आणि मग अमित शहा त्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत असं कळत आहे. अमित शहांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी 28 नोव्हेंबर रोजी महायुतीची मोठी बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत अमित शहांनी हे निकष जाहीर केल्याचं समजतंय. आणि ABP माझानं ती एक्सक्लुझिव्ह बातमी आज सकाळी ब्रेक केली. मंडळी, अमित शहा हे कामाच्या बाबतीत अतिशय कठोर आणि कर्मठ आहेत असं अनेक जण सांगतात. कामाचा विषय आला की मेहर नजर, झुकतं माप किंवा दयामाया असला प्रकार शहांकडे नसतो. त्यांचा स्वभावही रोखठोक आहे. त्यामुळे यंदाच्या सरकारमध्ये मंत्री बनू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी शहांच्या कसोटीला उतरणं हे आव्हानात्मक ठरणार यात शंका नाही. शहांनी राज्यात मंत्रिपदासाठी नेमके कोणते असे निकष घालून दिलेत आपण ते पाहूयात ग्राफिक्समधून. मंत्रिपदासाठी शहांचे निकष. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कामगिरी कशी होती? विधानसभा निवडणुकीत देखील मेहनत घेतली का? इच्छुक जर माजी मंत्री असेल तर गेल्या सरकारमधली त्याची कामगिरी कशी होती? मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होते? केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे केला? घटक पक्षातील आमदारांशी माजी मंत्र्यांची वागणूक ही कशी होती? संबंधित माजी मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का? संबंधित माजी मंत्र्यानं वादग्रस्त विधानं केली होती का? मंडळी, महायुतीच्या मागच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री आणि नव्या सरकारमधले संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गेल्या 9 दिवसांपासून महायुतीतल्या नेत्यांची अक्षरशः रीग लागली आहे. आजही 25 पेक्षा अधिक नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामध्ये पंकजा मुंडेंचाही समावेश होता. पंकजा मुंडेंशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, धनंजय मुंडे, राहुल कुल, माधुरी मिसाळ, अतुल सावे, नारायण कुचे, प्रतापराव चिखलीकर, चित्रा वाघ, संजय कुटे, राणा जगजितसिंह पाटील, मेघना बोर्डीकर, अनिल बोंडे, सुरेश म्हात्रे आणि मुरजी पटेल यांचा फडणवीसांना भेटणाऱ्या अन्य नेत्यांमध्ये समावेश आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे असले ना तरी भाजपचे अनेक नेते हे फडणवीसांबद्दल बोलताना त्यांचा महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते असाच उल्लेख करतात. गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी देवेंद्र फडणवीस हेच महायुतीतलं सर्वात मोठं शक्ती केंद्र होतं हे मंडळी जगजाहीर आहे. आणि आता तर ते मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे एकतर मंत्रिपदासाठी किंवा संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा भेटीसाठी म्हणून महायुतीचे नेते हे फडणवीसांची भेट घेत आहेत असं म्हटलं जात आहे. मंडळी, आजचा 0 ओव्हरचा मुख्य विशेष आहे तो महायुती आणि नव्या सरकारमधलं गृहमंत्रीपद. आणि यावरच आम्ही ABP माझाच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. आमच्या सुजाण प्रेक्षकांनी सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात मीडिया सेंटरला. पण आधी पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न काय होता. महायुती सरकारमध्ये गृह खातं कुणाकडे असेल, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? आणि या प्रश्नावर काहींनी प्रतिक्रियाही देखील दिल्यात. एक्सवर संतोष पेटकर म्हणतात एकनाथ शिंदे. एक्सवरच शंतनू गौतम म्हणतायत कुणाकडे पण असू द्या पण हे राज्य सुरक्षित राहिलं पाहिजे.
महायुतीत गृहमंत्री पदासाठी अनुभवी देवाभाऊच सर्वात सक्षम आहेत असं म्हणतायत गोपाळ. युट्यूबवर रुपेश पोळ म्हणतायत भाजप गृह खातं कोणत्याही घटक पक्षाला देणार नाही. युट्यूबवरच प्रसाद माने म्हणतायत काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीस गृह खातं हे स्वतःकडेच ठेवणार. नगरविकास महसूल अशी खाती शिंदेना मिळतील. युट्यूबवर विठ्ठल कुलकर्णी म्हणतायत देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री होतील. युट्यूबवर सुभाष सानप म्हणतायत महायुती सरकारमध्ये गृहमंत्री गृहमंत्रीपद हे भाजपकडे राहणार आणि ते देवेंद्र फडणवीस यांना मिळणार. फेसबुकवर जयराज सिंग परिहार म्हणतायत मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद दोन्हीही देवेंद्र फडणवीसांकडेच असतील. प्रशांत खराडे फेसबुकला म्हणतायत एकनाथ भाई शिंदे. फेसबुकवर देविदास देवकर म्हणतायत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबच होणार महाराष्ट्राचे नवीन गृहमंत्री. मंडळी, महायुतीत सुरू असलेल्या सगळ्या संघर्षांवर प्रामुख्यानं गृहमंत्री पदाच्या मुद्द्यावरही आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे एक प्रमुख नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी चर्चा करायची आणि त्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. अंबादासजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. खरं तर माझा पहिला प्रश्न हा तुमच्याशी चर्चा करायच्या आधी एक वेगळा प्रश्न आहे, कारण या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवारांनी भाष्य केलंय. महायुतीनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 1,500वरून 2,100 रुपये देण्याचं एक आश्वासन दिलं होतं. पण आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवून देऊ. या त्यांच्या म्हणण्यावर आपली प्रतिक्रिया? हे आमचं तर म्हणणं आहे 3,000 रुपये लाडक्या बहिणीचे आता केले पाहिजे. आता तुमची एवढी मेजॉरिटी आलेली आहे. आधी तरी कमी आमदार होते, आता तुमचे थम्पिंग आमदार आलेले आहे आणि म्हणून 3,000 रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे. सरकार खुर्चीवर बसता त्यांनी पहिला निर्णय जेवढ्या लाडक्या बहिणींनी नोंदणी मागच्या काळात केलेली आहे या सगळ्या बहिणींना 3,000 रुपये या सरकारने सुरू केले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. पुढची भाऊबीज वगैरे या सगळ्या झूट गोष्टी होईल, ही सगळी फसवणूक होईल. मग हे सत्य होईल. काही लोक म्हणत होते की निवडणुकीसाठी केलेला हा जुमला होता का, असा प्रश्न होईल. ही काही लाच होती का बहिणींना? त्यामुळे जी घोषणा झालेली आहे ठीक आहे, तुमच्या ह्याच्यात 2100ची आहे. आमचं म्हणणं आहे की 3,000 रुपये या लाडक्या बहिणींना सरकार आल्यापासून त्या दिवशीपासून त्याच्यात वाढ केली पाहिजे. अंबादासजी, आपण आता हळूहळू मुद्द्याकडे येऊ. सगळ्यात पहिला प्रश्न, या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत, अगदी स्पष्ट बहुमत हे महायुतीला मिळालं. त्यामुळे अख्ख्या राज्याचं लक्ष हे महायुतीकडे. पण महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे? ऑल इज वेल आहे? हे आता निवडणुकीचे निकाल लागलेले आहे. सर्व विजयी झालेले किंवा पराभूत झालेले यांच्याशी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर हळूहळू सगळे पक्ष नियमित कामकाजाकडे लक्ष देतील. शिवसेनेने सुद्धा अशा कामकाजाला सुरुवात केलेली आहे. आजच आंदोलन संभाजीनगरात झालं. उद्या महाराष्ट्रात बांगलादेशमध्ये इंदोर होणाऱ्या हल्ल्याविरुद्ध आंदोलनं शिवसेनेनं आयोजित केले माननीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि मला असं वाटतं जय पराजय हे एका निवडणुकीच्या काही बाजू असतात. जय आणि पराजय होत असतात. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं काम तर करावंच लागतं आणि त्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. अंबादासजी, आपण जर नीट पाहिलं ना राजकीय घडामोडी आत्ता ज्या सध्या होत आहेत, या घडामोडींकडे नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की महायुतीत काहीतरी एक नाराजी नाट्य सुरू आहे. नेमकं विरोधी पक्षाचे एक नेते म्हणून तुम्हाला काय दिसतंय किंवा तुम्हाला काय समजतंय आणि हे नाराजी नाट्य
संपेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, 23 तारीख आहे आणि असं सांगितलं जात होतं की 26 तारखेला सरकार स्थापन झालं पाहिजे किंवा 26 तारखेपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला पाहिजे. खरं तर आज आता डिसेंबर महिना उजाडलेला आहे. स्पष्ट बहुमत, कुठे जोडायचं नाही, कुठे तोडायचं नाही, स्पष्ट बहुमत आहे. भारतीय जनता पार्टीकडे जवळपास 140 आमदार आहेत. 4-5 आमदार तर कुठूनही येऊ शकतील. अजितदादांनी सुस्पष्टपणे पाठिंबा दर्शवलेला आहे, नवे दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि असं असताना अजून मुख्यमंत्री ठरत नाही, याचा अर्थ काहीतरी कुठंतरी किंतु परंतु आहेच ना, असा त्याचा अर्थ होतोच ना. तसा त्याचा स्पष्ट अर्थ होतोय. नाही तर मग पहिल्या दिवशी निर्णय होऊ शकला असता, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. 8-10 दिवस लागायचं काही कारण नव्हतं. अगदी थेट प्रश्न विचारायचा तर तुमचे जुने मित्र आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत असं तुम्हाला वाटतंय? असतीलच ना, का नसतील? कारण ज्यांना भारतीय जनता पार्टीनं 40-50 आमदार असताना मुख्यमंत्री केलेलं आणि आता 57-58 आमदार आल्यावर भारतीय जनता पार्टी त्यांना फुकट विचारत नाही आहे. त्यामुळं कोणत्याही व्यक्तीच्या मनात नाराजी असेलच ना, आणि असलीच पाहिजे. त्याच्यात काय खुश थोडी असतील ते? कारण त्यांचं म्हणणं आहे की माझा चेहरा होता म्हणून मुख्यमंत्री पदाचा, म्हणून यश मिळालेलं आहे. भारतीय जनता पार्टी हे कधी मान्यच करणार नाही आणि करत पण नाही. ही भारतीय जनता पार्टीची सवय आहे. चांगलं झालं तर आम्ही केलं, सगळ्या गोष्टी असं असतं त्यांचं. वाईट झालं तर दुसऱ्यांनी केलं. हे सगळं तुम्ही म्हणताय, पण शिंदेंच्या शिवसेनेकडून सतत सांगितलं जात आहे आमच्याकडे नाराजी नाही. सध्याच्या घडामोडींमधून काहीतरी वेगळं दिसतंय. शिंदे काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकतात? नाही, असा काही निर्णय कोणी घेईल, ते घेईल किंवा भारतीय जनता पार्टी घेईल किंवा कोणी घेईल असं काही कदापि शक्यता नाही. अशा उगाच वावड्या किंवा अशा काही गोष्टीला कोणताही अर्थ नाही. मला नाही वाटत कोणताही पक्ष असे वेगळे निर्णय घेईल. कारण असे निर्णय काय असे इमिजिएट घेतले जात नसतात. त्याला एक प्रोसेस असते, वेळ जाऊ द्यावा लागतो. पण अशी काही स्थिती नाहीच आहे की त्यांनी वेगळा निर्णय घ्यावा. अंबादाजी, मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होण्याची सुतराम शक्यता होती कधी काळी, ती संपलेली आहे. पण आत्ता या महायुतीत गृहमंत्री पदावरून मात्र रस्सीखेच सुरू असं दिसतंय. तुमचं काय म्हणणं आहे? मला असं मुळीच वाटत नाही की एखाद्या खात्याविषयी रस्सीखेच वगैरे होत असेल. नॅचरली जो पक्ष सत्तेवर असतो त्याला गृह खातं आपल्याकडं असावं असं वाटतं. नव्हे, ते राहिलंसुद्धा पाहिजे. कारण गृह खातं ज्याचा राजा आहे त्याच्याच हातात सैन्य असलं पाहिजे. राजा वेगळा आणि सैन्य दुसऱ्याच्या हातात, इकडं जमत असतं का? त्याच्यामुळे असं कदापि होणार नाही. आणि कोणी करण्याचा आग्रह केला तर तोही चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अंबादाजी, मी आत्ता लगेच तुमचे आभार मानणार नाहीये, पण आत्ता आपण या पहिल्या सेगमेंटमध्ये चर्चा केली ती महायुतीतल्या काही घडामोडींबद्दल, गृहमंत्रीपद असेल, मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल असेल. आपल्याला अजून चर्चा करायची आहे, पण ती महाविकास आघाडीबद्दल. त्यासाठी तुम्ही आपल्यासोबतच राहा. पण मंडळी, आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गृह खात्यावरनं झालेल्या चर्चेनंतर विरोधकांची प्रतिक्रिया घेतली, तर त्याचं विश्लेषणही आपण केलं. आणि यावरच 0 आवरच्या पोलमध्ये प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तोही आपण पाहूयात. आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आपला प्रश्न काय होता? महायुती सरकारमध्ये गृह खातं कुणाकडे असेल? यूट्यूबवर एकूण 60,000 मतं आली आहेत. आणि कौल काय देत आहेत? देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत 41% आणि 59% प्रेक्षक म्हणतायत एकनाथ शिंदेंकडे गृह खातं असेल. एक्सवर आलेला कौल आपण पाहतोय. 69% म्हणतायत प्रेक्षक की देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं असेल आणि 31% म्हणतायत एकनाथ शिंदे. इंस्टाग्रामवर तोच कौल आपण पाहतोय. 40% म्हणतायत देवेंद्र फडणवीस आणि 60% म्हणतायत एकनाथ शिंदे. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय.
29% म्हणतायत देवेंद्र फडणवीस आणि 71% म्हणतायत एकनाथ शिंदे. मंडळी, राज्यात गृहमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून रंगलेल्या चर्चा हा सगळा राजकारणाचा भाग झाला. राजकारण हे चिरंतन असतं असं म्हणतात आणि शपथविधीनंतरही राजकारण सुरूच राहणार आहे. मुख्य मुद्दा आहे तो जनतेचा. गृहमंत्रीपद असो किंवा आणखीही कुठलं पद असो, ही सगळी पदं ही जनतेसाठी असतात. तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या आमदारांपैकीच कुणीतरी एक मंत्री होतो किंवा होते. महाराष्ट्राच्या भावी गृहमंत्र्यांपुढे अनेक गंभीर प्रश्न आवासून उभे आहेत आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो कायद्याची भीती सध्या कमी झाल्याचा. क्षुल्लक कारणावरून होणारे खून, हाणामाऱ्या, राडे, महिलांवरील अत्याचार, पुणे नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना, राजरोसपणे सिग्नल तोडणं, चुकीच्या दिशेनं गाडी चालवणं, वाहतूक पोलिसांनी अडवल्यावर त्यांना शिवीगाळ करणं किंवा त्यांच्यावरच हल्ले करणं, या गुन्ह्यांची संख्या इतकी वाढली आहे ना की अनेकांना ते गंभीर गुन्हेच वाटेनासे झाले. आता आजचीच बातमी बघा ना, लोणावळ्यात शाळकरी मुलांमध्ये सतत राडे होत आहेत. ते इतके की स्थानिक लोक या हाणामाऱ्यांना कंटाळून गेलेत. राडे शाळेपासून दूर घडतात म्हणून शाळा हात वर करते, पोलिसही कारवाई सदृश काहीतरी करतात आणि 2 दिवसांनी पुन्हा राडा होतो. मंडळी, मुळात शाळकरी मुलांचं वय हे 14 ते 16 वर्षांच्या घरात असतं. या वयातल्या मुलांना जर पोलिसांचा धाक नसेल, आपल्याला कोण काय करणार आहे या मस्तीत ती मुलं जगत असतील तर त्यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची काय अवस्था झाली आहे याची कल्पना येते. एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख मिरवणाऱ्या पुणे शहरातल्या गुन्हेगारीवर मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट निघतो आणि लोक तो चित्रपट डोक्यावर घेतात. यावरूनच पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचं गेल्या अनेक वर्षांमधलं अपयश सिद्ध होतं. त्यामुळेच मंडळी, सध्या गृहखात्यासमोर प्रचंड आव्हान उभे. संतांची भूमी ही महाराष्ट्राची एकेकाळी ओळख होती, पण संतांच्या त्याच भूमीत जर दुर्जन आणि दानव निपजत असतील तर त्यांचा नायनाट हा सिस्टीमलाच करावा लागणार आहे आणि तोही कायदेशीर मार्गानं. कारण सिस्टीम केवळ उभारून चालत नाही, ती दररोज तितक्याच निगुतीनं राबवावीही लागते, तरच ती खऱ्या अर्थानं लोकाभिमुख ठरते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.